एक महिला पर लोगों को आकर्षक लाभ और उच्च ब्याज का लालच देकर रोकड़ पैसा और सोना लेने और बाद में वापस नहीं देने के आरोप लगे हैं। शिकायत के अनुसार मोनाली किरपान कवड़स्कर उर्फ स्वीटी लगभग 35 वर्ष नागपुर निवासी तेल के बैरल कम कीमत पर देने 20% ब्याज देने तथा गिरवे रखे सोने पर भारी ब्याज का वादा कर लाखों रुपए और सोना इकट्ठा करती थी। जब पीड़ित अपने पैसे या सोना वापस मांगने आते तो वह फोन नहीं उठाती, आज देती हूँ कल देती हूँ जैसे बयान देती थी और दबाव बनाने पर कहती थी कि पुलिस में शिकायत करो, जो करना है वो करो। आरोप है कि उनके दोस्तों, परिचितों और घर मालकों समेत कई लोगों को उसने ठगा है। इस घटना के संबंध में कोतवाली थाने में शिकायत दर्ज कराई गई है। प्रतीक मनोज गुरव, राहणार पुनापूर रोड, पारडी, त्यांच्या दुकानात जी आरोपी महिला नामे मोनाली उर्फ रोशनी प्रमोद कावडकर वय 36 वर्ष, राहणार नरसाडा, हुडकेश्वर, ती तिथे किरायाने राहते। ती दुकानात आली आणि त्यांना दागिने दाखवायला सांगितलं आणि जेव्हा त्यांनी दागिने डिस्प्ले केलं, टेबलवर ठेवलं, तर त्या लेडीजनी त्यांची नजर चुकवून 2 मंगळसूत्र चोरले ते नंतर लक्षात आलं फिर्यादीच्या 2 दिवसांनी। त्यानंतर ते आमच्याकडे आले। मग आपण आमच्या डीबीचे पीएसआय अरविंद कोल्हारे व त्यांच्या टीमने त्याच्यात तपास सुरू केला आणि त्यानंतर फुटेज भेटले आणि जी आरोपी महिला एसडीआर सीडीआर आणि शोध घेऊन तिला ताब्यात घेतला। जवळपास 2,72,754 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केला आणि ह्या बाईची मॉडेल्स म्हणजे लोकांना ह्या व्यतिरिक्त पण तिच्या विरोधात तक्रारी अर्ज आहेत। इतर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा तिच्या हुडकेश्वरला दाखल आहे की दुसऱ्यांना जास्त आमिषाच्या, जास्त पैशाच्या आमिष दाखवून, लोभ दाखवून त्यांच्याकडनं एकतर ती दागिने घेते किंवा वस्तू घेते किंवा पैसे घेतले तर सांगते की मी डबल तुला देईन आणि ह्या आमिषापायी पण किंवा लोभापायी बरेचशे लोकांची ती फसवणूक झाली आहे आणि भरपूर लोकांचा मुद्देमाल तिने केलेला आहे। पुढच्या तपास आमच्या सुरू आहे। तिला कोर्टात पेश केलं होतं, अशा परिस्थितीत तिला जमानत मिळालेली आहे, याच्यानंतर कशा प्रकारे तिच्यावरती कारवाई? बरोबर आहे, आम्हाला 3 दिवस तिच्या पीसीआर भेटला होता। जेव्हा 13 तारखेला आपण हजर केलं कोर्टापुढे, मान्य कोर्टापुढे, तर पीसीआर न करता तिचे सिक्युरिटी बॉन्ड आणि कॅश सिक्युरिटीवर तिची बेल झालेली आहे। पण जे इतर गुन्हे असतील आणि गुन्हे दाखल झाल्यावर आमच्याकडे पण किंवा इतर नागपूर शहरात इतर पोस्टमध्ये गुन्हे दाखल होऊन आपण आरोपीला परत ताब्यात घेऊ आणि पुढचा तपास करू। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बंबटवार, नागपुर।